ची बातमी पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज सोलापूर विमानतळाचं लोकार्पण होणार आहे। विमानतळाच्या लोकार्पणावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले। जुन्याच विमानतळाचं दुसऱ्यांदा उद्घाटन होत आहे ही आश्चर्याची बाब असल्याचं प्रणिती शिंदेंनी म्हटलंय। तर सुशील कुमार शिंदेंनी तयार केलेलं विमानतळ अर्धवट होतं असं सचिन कल्याण शेट्टी यांनी म्हटलंय। तळ सोलापुरात आधीपासून आहे। तुम्ही किती फसवणार आहात सोलापूरकरांना? आम्ही विमानतळ नाही, आम्ही विमान सेवेची मागणी करतोय। विमान सेवाचा नामो निशान नाहीये तुमच्या एअरपोर्टमध्ये। विमानतळ एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्लीत 2 मिनिटाचं। अहो तुम्ही अजून किती फसवणार आहात? एअरपोर्ट आमचं आहे, आमची रनवेची स्ट्रिप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली, लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं, आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं उद्घाटन होत आहे। खासदार मॅडम स्वतः काय काम केले निवडून आल्यापासून जनतेला सांगण्यासारखी एकही गोष्ट त्यांच्याकडे नाही, आणि सोलापूरकरांना आणि विशेषतः अक्कलकोटच्या बाबतीत चुकीचं विधान ते केलेले आहेत। एअरपोर्ट तर आम्ही आमची होतीच, टेक ऑफ लँडिंग कधी होणार, विमान कधी सुरू होणार। खासदार प्रणितीताई, मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण नुसतं एअरपोर्ट तयार केलं, ती सगळी अर्धवट त्याची पूर्ण व्यवस्था नव्हती। आजपर्यंत DGCAचं साधं लायसनही आपण कधी मिळवून घेतलं नव्हतं। आपण खासदार आहात, सिस्टम समजून घ्या।